राहुल पाटील आणि राजेश पाटील या बंधूंनी गेल्या महिन्याभरात तालुका दौरे करून कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। या दोघांसह त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हत्तीचे बळ मिळणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या शक्तीची सरशी होऊन युतीचा झेंडा फडकवण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 3 जागा वाढणार असल्याचे संकेत देत जर मतदारसंघाची विभागणी झाली तर पुढील काळात राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्र म्हणून एकत्र राहतील असं भाष्य देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। येणाऱ्या 25 तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासवासी पेन पाटील साहेबांच्या जो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे तो पूर्णपणानं राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे। त्या प्रवेशासाठी ते येणार आहे आणि या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या जिल्ह्यातल्या फार मोठं बळ मिळणार आहे, किंवा हत्तीचं बळ मिळणार आहे सगळं। कारण करवीर तालुक्यामध्ये थोडी शक्ती आमची कमी होती आणि शक्तिमान माणसं आल्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यामध्ये आणि करवीर तालुक्यामध्ये बळकट होईल आणि जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी फार मोठी मदत होईल। त्यामध्ये हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी सुद्धा फार मोठं आम्हाला बळ मिळेल। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।